नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही करदाते असाल आणि प्रत्येक वर्षी आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत असाल तर तुमच्यासाठी आत्ता आनंदाची बातमी आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची आणि ATC अंतर्गत मर्यादा वाढवण्याची मागणी होत आहे। यावेळी सरकार मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची दाट शक्यता आहे। जुलैमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकार नवीन कर प्रणाली अंतर्गत कर सवलतीची मर्यादा सध्याच्या 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा विचार करत आहे। याआधी अनेक रिपोर्ट्समधून सरकारकडून काही विशेष श्रेणीतील करदात्यांना दिलासा दिला जाऊ शकतो असे दावे करण्यात आले होते। यावर्षी कर प्रणालीमध्ये बदल होऊ शकतो असं बोललं जात आहे। कर सवलत मर्यादा वाढवल्यानं मध्यमवर्गीय लोकांना दिलासा मिळेल आणि ते पूर्वीपेक्षा जास्त खर्च करू शकतील अशी अपेक्षा सरकारला आहे। 2020च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडनं सर्वसामान्यांना 2 कर प्रणाली निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता। करदात्यांना जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था असे 2 पर्याय देण्यात आले होते। जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या गुंतवणुकीवरती कर सवलत मिळते, परंतु नवीन कर प्रणालीमध्ये कर कमी असला तरी जास्त सूट किंवा कपातीचा फायदा मिळत नाही। जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या गुंतवणुकीसाठी HRA आणि रजा प्रवास भत्ता म्हणजेच LTA सारख्या सवलतींवरती दावा करू शकता। सरकार नवीन कर प्रणालीमध्ये 30% ते 25% उच्च कर स्लॅबमध्ये कपात करण्याची शक्यता नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी चालना देण्याची गरज सरकारला वाटते, त्यामुळे जुन्या कर प्रणालीमध्ये कर बदल करण्याचा सरकारचा विचार सध्या तरी नाही। तथापि अनेक लोकांनी सर्वोच्च कर दर म्हणजेच 30% हा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे। वास्तविक सरकारला अधिकाधिक लोकांना नवनवीन कर प्रणालीमध्ये आणायचं आहे। नवीन कर प्रणालीमध्ये कमी सूट आणि कपात आहे, परंतु कर दर देखील सामान्यतः कमीच आहे। नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक 15 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांवरती 30% कर हा आकारला जातो, तर जुन्या प्रणालीमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवरती हा दर आकारला जात होता। जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्याचा सरकारचा सध्या तरी विचार नाही। अनेक लोकांची मागणी आहे की सर्वाधिक 30% रक्कम ही 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात यावी। वास्तविक अधिकाधिक लोकांचा नवीन कर प्रणालीच्या कक्षेमध्ये समावेश करणे हा सरकारचं धोरण आहे। नवीन कर प्रणालीमध्ये सूट आणि कपात कमी आहे, परंतु साधारणपणे कराचा दरही कमी आहे। नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक 15 लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांवरती 30% कर लावला जातो, तर जुन्या कर प्रणालीमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर भरण्याची तरतूद आहे। त्यामुळे आता काय काय बदल करण्यात येतील हे येणाऱ्या बजेटमध्ये समजेल जुलै महिन्यामध्ये। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला अर्थमंत्र्यांना काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जाऊन त्याबद्दल माहिती तुम्ही देऊ शकता। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू शकता। धन्यवाद।